लोकसभा मतदारसंघासाठी श्री भास्कर भगरे यांनी उमेदवारी दाखल केली। भास्कर भगरे यांच्या उमेदवारीला दिंडोरी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही लोकसभा निवडणूक अत्यंत तोलामोलाची आहे। आमचा उमेदवार आम्ही निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही असा रोष पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत होता। प्रस्थापित पक्षांना मत देण्यासाठी आमची सर्व यंत्रणा सज्ज आहे। दिंडोरी मतदारसंघातला उमेदवार हा जागरूक मतदार आहे व कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही। मागील सत्रामध्ये ज्या उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले आहे त्या उमेदवाराने मतदारांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले आहे आणि सोशल मीडिया टीव्हीवर चालणाऱ्या जाहिराती तसेच खोटी आश्वासने देणारे जाहीरनामे याला मतदार बळी पडणार नाही असेही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत होते। दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार होतकरू व दिलेल्या आश्वासनांना पूर्णत्वापर्यंत नेण्यासाठी परिश्रम करणारे उमेदवार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकारी व जनसामान्यातून चर्चेतून ऐकायला मिळाले। अशाच सर्व निवडणुकीच्या घडामोडींचा आढावा आम्ही आपल्यासमोर देत राहणार आहोत। मी माणिक तिथे यांना विनंती करतो तरी पुढे यावं। माणिक भाऊ भास्कर भगरे यांच्या नावाची अर्ज दाखल करण्यासाठी हा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिसळलेली गर्दी बघता केंद्र शासनाच्या आणि भाजप सरकारच्या आज या ठिकाणी उपस्थित सामान्य कष्टकरी सर्व नाशिककर आणि जिल्हा आणि शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी या अडचणी आज या ठिकाणी नाशिक आणि दिंडोरी वाटेला आले या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माननीय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील आणि शिवसेनेचे नेते संजयजी राऊत साहेब, काँग्रेसचे मंत्री माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्री भास्करराव भगरे सर आणि श्री राजाभाऊ वाजे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। एकंदरच मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आजच या निवडणुकीचा विजयी गुलाल उमराला पाहिजे अशा रीतीने या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही म्हणायचो भगरे सरांना, शेट्टे साहेबांना, कोंडाजी मामा आव्हाडांना, दत्तू पाटलांना सगळे म्हणायचे की भास्कर भगरेच ही सीट काढली तर भास्कर भगरेच काढतील आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं याच त्यांनी अर्ज भरलेला आहे। मी बाकीचे प्रश्न ज्यावेळी सभा होईल त्यावेळी सांगेन, पण मी एकाच मुद्द्यावर आज या ठिकाणी बोलेन। काल परवा केंद्र सरकारने गुजरात राज्याचा 2000 क्विंटल कांदा 2000 टन कांदा निर्यात करण्याची एक स्पेशल हळूच ऑर्डर काढली। दौरे जिल्ह्याचे दौरे केलेले असताना आजपर्यंत आपण मागे लागलेलो की कांदा निर्यात करायला परवानगी द्या। या सरकारने काय केलं? हे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहे। या सरकारने 19 ऑगस्ट 2023 ला झालेला आहे। कांद्याला भाव मिळालेला नाही, टमाट्याला भाव मिळालेला नाही,
सोयाबीनला ड्युटी भाव मिळाला नाही, कपाशीला भाव मिळाला कांद्याच्या नाही, निर्यातीला धानला लावली. भाव मिळाला नाही. त्याच्यामुळे प्रचंड त्याचा परिणाम हा नाराजी झाला शेतकऱ्यांमध्ये आहे की आणि 70% त्यामुळे कांद्याची शेतकरी निर्यात पूर्णपणे 31 डिसेंबर पर्यंत खाली आली. युती आहे, युतीच्या सर्व 22 उमेदवारांना ऑगस्ट 23 ला नाकारत आहे. या ठिकाणी नाशिक शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये व्यापारी उमेदवार सगळे सुद्धा जे कोणी या युतीचा संदर्भात declare काम घोषणा करतायत केलेला आहे. या ठिकाणी भारतीय त्यांनी पवारांनी नाशिकला अनेक गावांमधून बिनचोर शिकून दिलेला आहे. येऊ इथं नका आमच्या गावात. कांदा अशी मार्केटमध्ये परिस्थिती आहे. या ठिकाणी संप वातावरण जाहीर केला. पक्षाच्या काँग्रेस 8 राष्ट्रवादी डिसेंबर आणि 23 शिवसेना ला या तिन्ही पक्षाचे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सरकार अजून पुढे काँग्रेस गेलं बाबतीमध्ये जर का आणि काँग्रेस त्यांनी सांगायचं ब्लँकेट झालं निर्यातीवर बंदी टाकली. नागरिकांनी म्हणजे पहिल्यांदा 40% ड्युटी मदत होती. केलेली आहे का इलेक्शन हे सरकार एवढं आगाऊ लोक आहे देत आहे आणि त्या की माध्यमातून त्यांनी 8 डिसेंबरला पूर्णपणे ब्लँकेट पूर्णपणे 100% निर्यातीला कांद्याला बंदी आणण्याचं काम केलं. दिलेलं आहे. दिंडोरी मतदारसंघ असो, लोक ओरडायला लागली, मतदारसंघ असो, लोक संप करायला लागली. नाशिक तालुका इकडे स्वतः खुद्द पवार साहेब चांदवडला आले. त्या ठिकाणी देखील प्रचंड मोठ्या जनसागराला उद्देशून त्यांनी सांगितलं की या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, आपल्याला एकसंघपणाने या सरकारबरोबर लढलं पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न हा फार मागच्या काळामध्ये आणि सर्व थोड्या ऑर्डरी सरकारने काढल्या. बेरोजगार हे मोठ्या पण प्रमाणामध्ये 26 एप्रिलला काँग्रेस राष्ट्रवादी काल परवा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारने आचारसंहिता असताना देखील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा गुजरातचा कांदा 2000 टन हा निर्यात करण्याविषयी त्यांनी पांढरा कांदा निर्यात करण्याविषयी ऑर्डर केली. तुम्ही आज दंगेची मी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या भाजपच्या सरकारचा निषेध करावा तेवढं आपण सगळ्यांनी थोडं आहे. महाराष्ट्राला कायम दुय्यम वागणूक दुजेपणाची वागणूक देण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. गंगा स्वच्छ आज करण्याचा प्रचंड प्रयत्न नगर महानगरपालिकेला कोट्यवधी असेल, नाशिक असेल, या युती आघाडी युतीच्या जळगाव माध्यमातून असेल, पुणे असेल, मिळालेलं आहे. परंतु धुळे असेल, या सगळ्या भागातून हे समजत लोक वाट बघतायत कधी मतदानाचा दिवस येतो. किंवा आज आपण सगळे वाट बघतोय कुठल्याही की कामामध्ये या भागातून 20% भारतीय कमिशन जनता पहिले पक्ष त्यांना द्यायला उचकून लागतं. फेकायचा. अधिकाऱ्यांना 17% यासाठी द्यायला शेतकरी आणि शेतमजूर आणि या 60% भागातला मध्ये नागरिक काम वाट करावं बघतो. लागतं. त्याच्यामध्ये त्याच्यातला नफा 2000 जर का गेला, टन कांदा तर 30% निर्यात गुजरातचा फक्त रकमेचं काम करतात होतं. ही आणि परिस्थिती आहे. त्यालाही बंदर मुंबईचं त्याच्यामुळे जेएनपीटी देखील काही स्वच्छता वापरतात. आहे. याच्यासारखा थांबलेली आहे. निर्लज्जपणा 100 24 तारखेला हे झालं. अभिवचन देतो. सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर दंगा सुरू झाला. गुन्हेगारी ते आपल्या निर्माण स्वतःच्या केली. राज्यातला पहिले कांदा गुन्हेगारी निर्यातीचा नाशिकचं केलंच निर्णय पाहिजे. घेतला. गुन्हेगारी भारतात फक्त दुसरे नाशिकच कोणी नाही. दिसले नाही संपूर्ण आणि महाराष्ट्र मग आज नागपूरला दुसऱ्या बघा, दिवशी किती 27 मोठ्या प्रमाणात एप्रिलला गुन्हेगारी आहे. पावणे इथे तर 2 गृहमंत्री वाजता आहे. परंतु या ठिकाणी नाशिक दिल्लीच्या असेल, नागपूर सरकारने असेल, महाराष्ट्र असेल, एक या सर्व प्रेस ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्युरोच्या गुन्हेगारी मार्फत 100% स्टेटमेंट बंद होईल. इश्यू केलं. ड्रग माफियांना काय ताबडतोब issue या केलं? ठिकाणी म्हणजे बांगलादेश, जे कठोरातली कठोर दिल्ली, शिक्षा असेल भूतान, ती बहारीन, कठोरातली कठोर शिक्षा मॉरिशस आणि देण्याचा श्रीलंका नाशिक गुन्हेगारी या भागामध्ये 99,000 टन कांदा आम्ही निर्यातीला परवानगी दिलेली. अहो, ही जुनी परवानगी तुम्ही त्या दिवशी सांगितली, नवी नाही दिलेली. बघितलं जुनी परवानगी सांगितली आतापर्यंत आणि त्यामुळं परंतु या राज्यामध्ये 27 एप्रिलला या ठिकाणी 1:48 केंद्राने ऑर्डर काढली आणि या आणि ठिकाणावर 2:51 जे आमच्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौर यांनी असेल, ट्विट काँग्रेसचा केलं. महापौर असेल, काय या ट्विट काळात केलं? झालेलं आहे. तशा 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खूप खूप आभार. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये ही निर्यात होणार आहे. यामुळे सर्वाधिक लाभ. तेव्हा पाहत रहा स्टार न्यूज ब्युरो नाशिक.